नमस्कार. आज आपण करणार आहोत ओले काजू घालून केलेले चिकन अंड्याचे सुक्कं. तर इथे टोपामध्ये तेल तापत ठेवलं आहे आणि हा आपला आहे मसाला कांदा खोबऱ्याचं वाटण, जे कांदा आणि खोबरं भाजून केलेलं असं वाटण आहे. आणि हे चिकन आहे, हे वाटतं काहीतरी 1/2 किलो चिकन आहे. हे बघा, याच्यामध्ये आम्ही हे चिकन याच्यामध्येच आम्ही ओले काजू आणि आपली अंडी घालून केलेलं सुक्कं बनवलेलं आहे. तर फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे हे थोडं जरा घट्ट झालं होतं, तर सोडून घेतलेलं आहे. आणि पातेल्यामध्ये तेल घातलं होतं, त्याच्यामध्ये आपण कांदा घातलेला आहे. मोहरी पण थोडी घातली होती, चिमूटभर मोहरी घातली होती. मोहरी तडतडल्यावर कांदा घातला. आता हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे. कांदा आणि खोबरं गॅसवर भाजून घेतलं, त्यामुळे हा वाटणाला असा रंग आलेला आहे. तर हा कांदा आपण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये टाकलेली आहेत 4-5 कढीपत्त्याची पानं आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता हे जे चिकन आहे ते आपण एकदम फक्त असं बनवणार, सुक्कं म्हणजे एकदम सुक्कं नाही बनवणार. आता ह्याच्यामध्ये आपण घातलं आलं लसूणची पेस्ट, एकदम छान आलं लसूण पेस्ट घातल्यामुळे वास आलेला आहे किचनमध्ये. आता कांदा, कढीपत्ता आणि आपलं जी पेस्ट होती ती व्यवस्थित परतून घ्यायची, त्यातला कच्चेपणा जाऊ द्यायचा. आता याच्यामध्ये घातलेला आहे आपण 1 चमचा मालवणी लाल मसाला, मालवणी तिखट, आणि हे परतून घ्यायचं पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत. आता आपण हे जो भाजलेला कांदा खोबरा होता, गॅसवर कांदा आणि सुकं खोबरं भाजून घेतलं होतं आणि त्याचं हे वाटण केलं, त्यामुळे असा कलर आलेला आहे. आणि हे वाटण आता या स्टेजला आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे. आणि ते वाटण घालूनसुद्धा आपल्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतवूनसुद्धा घ्यायचं आहे. बघा, छान परतून घेतलेलं आहे. आता याच्यात घातली हळद, मसालासुद्धा घातला आणि आपण याच्यामध्ये हळदसुद्धा घातली अर्धा चमचा. पुन्हा एकदा हे व्यवस्थित परतून घेऊन याच्यामध्ये आपण जे चिकन होतं ते चिकन घातलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं, जेणेकरून त्या सगळ्या चिकनला कव्हर झालं पाहिजे मसाला. आता इथे आपण कोथिंबीर, कापलेली कोथिंबीर टाकलेली आहे. आपण काय काय घातलं, कांदा घातला, नंतर त्याच्यामध्ये घातलं कोथिंबीर, आपलं लाल तिखट, नंतर चिकन घातलं आणि आता ताटावर पाणी ठेवलेलं आहे. हे बघा, असं ताटावर झाकण ठेवलं आणि त्या झाकणावरती आपण पाणी घालून हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये चेक करायचं आहे. हे बघा, असं मध्ये मध्ये चेक करायचं आहे आपलं चिकन व्यवस्थित शिजलं की नाही हे बघण्यासाठी, मसाला करपू नये हे पाहण्यासाठी अधूनमधून आपल्याला ताटावर झाकण ठेवलं असलं पाण्याचं तरीसुद्धा चेक करायचं आहे. आता हे जे ओले काजू, आमच्याकडे ना मे महिन्यामध्ये ओले काजू फ्रीझरमध्ये ठेवले होते, त्याचा वापर इथे केलेला आहे. तर बघा, असं ताटावर पाणी ठेवून आपण चिकन शिजवत ठेवलं होतं. आता ताटावरचं पाणी काढायचं आणि बघा, चिकनला स्वतःचं जसं आमचं पाणी सुटलेलं आहे. बघा, बघू शकता तुम्ही, असं छान त्याला पाणी सुटलेलं आहे. ह्याच्यात आपण आता ते काजू, एका काजूचे 2 तुकडे केले आणि हे अशा प्रकारे हे काजू आपण ह्याच्यात ओले काजूगर, कोकणामध्ये ओले काजूगर आमचे खूप मिळतात, ते आम्ही आणले होते, फ्रीझरमध्ये ठेवले होते आणि असं आम्ही ते चिकनमध्ये वगैरे आतमध्ये घालतो, तसं याच्यामध्ये आम्ही ओले काजूगर घातलेले आहेत. आणि काजू घातल्यासुद्धा सगळ्या बाजूने व्यवस्थित परतायचं, जेणेकरून सगळ्या काजूला आणि चिकनला व्यवस्थित मसाला लागला पाहिजे, वाटण लागलं पाहिजे.
अशा पद्धतीने 2 मिनिटे तरी आपण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. आणि पुन्हा एकदा त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे, पाण्याचं झाकण. आता आपलं ताटावरचं पाणी गरम झालेलं आहे आणि हे गरम पाणीच हे ओतायचं आहे. ताटावर जे आपण पाणी ठेवतो ते पाणी जे गरम होतं तेच गरम पाणी आपण आपल्या या चिकनमध्ये घालायचं आहे. ह्याच्यात आपण थंड पाण्याचा वापर नाही करायचा, चिकन घातलं ना म्हणून आपण ह्याच्यासाठी करायचं आहे गरम पाण्याचाच वापर, जेणेकरून ह्याला छान असा तवंग तरी सुटते, छान रंग येतो. असं अर्धवट झाकण नंतर ठेवायचं. सगळं पाणी आपण ओतून ठेवल्यावर काय करायचं, चिकनवर असं बारीक असं ठेवायचं. ते मी शूट करते आहे, आपली रेसिपी मी शूट करते आहे. हे बघा, आपले काजू घालून आपण जे चिकन केलं होतं ते चिकनला छान कड आलेला आहे, त्याला ग्रेव्हीला छान कड आलेला आहे, चांगली उकळी फुटलेली आहे. आता याच्यात आपण चवीनुसार मीठ घालायचं. कोथिंबीर घालून झाली, मसाले घालून झाले, काजू घातले, चिकन घातलं आणि याच्यात चवीनुसार मीठ घातलं. आता इथे आम्ही उकडलेली अंडी घेतली आहेत, एकूण 4 अंडी आहेत. त्या अंड्यांना चिरा दिलेल्या आहेत, जेणेकरून मसाला छान अंड्यांना आतपर्यंत मुरेल. आणि ही उकडून ही 4 अंडी उकडली, त्याला चिरा पाडल्या आणि आता ही अंडी आपल्याला त्या रश्श्यामध्ये, त्या ग्रेव्हीमध्ये घालायची आहे. हे बघा, आमची मम्मी इथे उकडलेलं अंड त्या रश्श्यामध्ये घालते आहे. 2-4 अशा चिरा पाडायच्या, म्हणजे छान आतपर्यंत ग्रेव्ही जाईल आणि अंड्यालाही त्या रश्श्याची छान चव येईल. अशा पद्धतीने आपण हा रस्सा जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे. आता आपलं चिकनही शिजलेलं आहे. ओले काजू तर आपण गरम केले. ओले काजू आम्ही कसे केले ते सुद्धा उकडलेलेच होते काजूगर. मग त्याच्यावरची जी साल होती ती साल काढून आम्ही स्वच्छ केली आणि हे अशा पद्धतीने धुवून घेतले काजू आणि ह्याच्यात टाकले. म्हणजे आपला हा ओले काजूवर घालून केलेला चिकन अंड्याचा रस्सा, चिकन अंड्याचं सुक्कं किंवा चिकन अंड्याची ग्रेव्ही म्हणा तयार होत आहे. तुला छान बघा कसा रंग आला आहे आपल्या काळा मसाल्याचा. आणि वरून घालायची कोथिंबीर, कारण आता सगळं झालं, आपल्याला चिकन पण शिजलेलं आहे. आणि आपण घालायची वरून कोथिंबीर आणि व्यवस्थित त्याला शिजून द्यायचा, चांगला कळ येऊ द्यायचा, कारण आपल्याला सुक्कं बनवायचं आहे. त्यामुळे हे थोडंसं हे बघा असं छान आपलं अंड्याचं सुक्कं तयार झालं. थोडंसं पाणी आपण आटवलं ते आणि इथे आम्ही थाळी तयार केलेली आहे, ज्याच्यामध्ये हे डाळ, भात, बाजरीची भाकरी केलेली आहे आणि इथे डिशमध्ये आपलं सुक्कं आहे, अंड्या चिकनचं सुक्कं आहे. कांदा आणि लिंबू घालून छान ताट तयार केलेलं आहे. आपली ही थाळी तयार आहे. तुम्हाला हा आजचा आपला ओले काजूगर घालून केलेला चिकन अंड्याचा रस्सा, चिकन अंड्याचं सुक्कं कसं वाटलं हे व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.